Good morning, friends. Last lecture we have to discuss about the anomeric effect. In this anomeric effect, we have to discuss about the three anomeric effects. First is the exoanomeric effect, second is the reverse anomeric effect, and third is the meso-anomeric effect. Okay, this is the three anomeric effect, and the anomeric effect we have to discuss in last lecture. Okay, in this lecture we have to start the नेक्स्ट पॉइंट दॅट अबाउट दी सिक्स मेंबर रिंग विथ दी sp2 कार्बन ॲटम म्हणजे आपल्याला काय पाहिजे सिक्स मेंबर रिंग विथ sp2 कार्बन म्हणजे sp2 कार्बन बरोबर सिक्स मेंबर रिंग कशा पद्धतीने फॉर्म होते तर ते आपल्याला काय पाहिजे या पॉइंट मध्ये पाहिजे तर फर्स्ट पॉइंट पहा therefore the sp2 hybridized carbon into cyclohexane ring brings several changes more valence angle and increase the ring slightly the sp2 carbon decrease the torsional angle strength म्हणजे एक प्रकारे काय की sp2 हायब्रिडाइज कार्बन इनटू सायक्लोहेक्सेन रिंग म्हणजे sp2 हायब्रिडाइज कार्बन जो असतो sp2 हायब्रिडाइज कार्बन इनटू दी सायक्लोहेक्सेन रिंग म्हणजे तुमच्या सायक्लोहेक्सेन रिंग मध्ये जो sp2 कार्बन ॲटम्स आहे that sp2 कार्बन ॲटम इनटू दी सायक्लोहेक्सेन रिंग therefore it brings the several changes मोर व्हॅलन्स अँगल म्हणजे तुमच्या त्या सायक्लोहेक्सेन रिंग मध्ये तुमचा sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम काय करणार आहे सेव्हरल चेंजेस करणार आहे अँड इट इज सेव्हरल चेंजेस सच ॲज इट इज अ मोर व्हॅलन्स अँगल इट इज मोर व्हॅलन्स अँगल म्हणजे तुमच्या सायक्लोहेक्सेन रिंग मध्ये जो अँगल असतो दॅट इज अ व्हॅलन्स अँगल ओके दिस व्हॅलन्स अँगल इट इज अ चेंजेस व्हॅलन्स अँगल काय होतो चेंज होतो अँड दॅट इज increase the ring slightly sp2 carbon is decrease the torsional angle strain आणि व्हॅलन्स अँगल एक प्रकारे चेंज जर झालं तर व्हॅलन्स अँगल इट इज अ चेंजेस therefore increase the ring ला ते काय करते एक्सपांड करते दॅट इज increase the ring and it is slightly sp2 carbon and it is slightly sp2 carbon it is decrease the torsional angle strain it is डिक्रीज द टॉर्शनल अँगल स्ट्रेट म्हणजे एक प्रकारे काय की sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम काय करतं सायक्लोहेक्सेन रिंग मध्ये तर sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम काय करणार सायक्लोहेक्सेन रिंग मध्ये की एक प्रकारे तुमच्या रिंगला ते काय करणार आहे एक्सपांड करणार आहे काय एक्सपांड करणार आहे बिकॉज इट्स व्हॅलन्स अँगल इज चेंजेस म्हणजे तुमच्या सायक्लोहेक्सेन रिंग मध्ये जे व्हॅलन्स अँगल असतात ते व्हॅलन्स अँगल काय होतात चेंज होतात त्याच्यामुळे तुमची रिंग काय होणार आहे एक्सपांड होणार आहे सेकंड पॉइंट काय इट इज स्लाइटली द sp2 कार्बन इट इज डिक्रीजिंग दी टॉर्शनल अँगल स्ट्रेन म्हणजे तुमच्या सायक्लोहेक्सेन रिंग मध्ये sp2 कार्बन ॲटम मुळे काय होणार आहे की एक प्रकारे टॉर्शनल अँगल स्ट्रेन होणार आहे काय होणार आहे टॉर्शनल अँगल स्ट्रेन म्हणजे काय की एखादा पाय बॉन्ड किंवा एखादा सिग्मा बॉन्ड असतो दॅट सिग्मा बॉन्ड कंटेनिंग दी टू इलेक्ट्रॉन ओके दॅट सिग्मा बॉन्ड कंटेनिंग दी टू इलेक्ट्रॉन ओके therefore the torsional angle strain means it is do not share these two electron into the bond do not share the two electron into the bond म्हणजे तुमच्या बॉन्ड मध्ये जे दोन इलेक्ट्रॉन आहे ते दोन इलेक्ट्रॉन काय करणार नाही तो शेअर करणार नाही दॅट कॉल्ड ॲज टॉर्शनल अँगल स्ट्रेन त्यालाच काय म्हणतो आपण टॉर्शनल अँगल स्ट्रेन ओके दिस इज द इंट्रोडक्शन पार्ट ऑफ सिक्स मेंबर रिंग विथ दी sp2 कार्बन ॲटम ओके लुक ॲट दिस नेक्स्ट पॉइंट इन दिस पॉइंट या पॉइंट मधला पुढचा सब पॉइंट आहे that is about the cyclohexane ring system पुढचा पॉइंट काय आहे cyclohexane ring system okay you have to also know now about the cyclohexane ring okay this is a six member ring and therefore the cyclohexane ring in chair form cyclohexane ring आपण कशामध्ये काढतो chair form मध्ये काढतो and it is cyclohexanon two hydrogen are downward inversion two hydrogen are downward and the inversion gives the cyclohexane each one hydrogen is axial and one is equatorial okay look at this inversion of this cyclohexanon look at this inversion of this cyclohexane ring it is in chair form ring okay look at these two hydrogen are in equatorial both are equatorial okay both are equatorial therefore and then it is inversion cyclohexane चं काय करतो आपण inversion केल्यामुळे काय होतं की one hydrogen in axial and one hydrogen in equatorial one hydrogen in
axial and one hydrogen in equatorial in inversion of cyclohexanon. म्हणजे cyclohexanonचं inversion केलं, therefore this cyclohexanon inversion it gives the equatorial is converted to axial equatorial. Is converted to axial equatorial. This is the conversion, this is the inversion of cyclohexanon. हे कशाचं आहे? इन्व्हर्जन आहे cyclohexanon. म्हणजे cyclohexanonचं इन्व्हर्जन केल्यानंतर आपल्याला काय भेटतं की one hydrogen in equatorial and one hydrogen in axial. Okay, this is the inversion of cyclohexanon. Next point is the last two molecules shows the flexible form of cyclohexane in twist form. Okay, look at this last two molecule. Okay, this last two molecule it shows the flexible form. Form कसा आहे तुमचा flexible. आपण त्याला कोणत्याही पद्धतीने काय करू शकतो? ट्विस्ट करू शकतो. काय करू शकतो? ट्विस्ट करू शकतो. That is called as the flexible form. When this is the cyclohexane ring. Okay, this is the cyclohexane ring, but this cyclohexane ring in the twist form. ती cyclohexane ring कशात आहे? ट्विस्ट फॉर्म मध्ये. आणि ट्विस्ट फॉर्म मध्ये असल्यामुळे this cyclohexane ring it is a more flexible. This cyclohexane is more flexible because this ring in the twist form. म्हणजे ट्विस्ट फॉर्म मध्ये जी cyclohexane ring असेल, कोणतेही रिंग असेल तर ती रिंग काय असणार आहे? मोर फ्लेक्सिबल असणार. काय असणार आहे? मोर फ्लेक्सिबल. ओके, तर दिस इज ऑल अबाउट दी cyclohexane ring system introduction. हे काय झालं तुमचं cyclohexane ring systemचं introduction. ओके, therefore the next point is geometry. आता आपल्याला cyclohexane ring system मध्ये नेक्स्ट पॉइंट काय पाहायचं आहे? geometry of the cyclohexane ring. Geometry of cyclohexane ring. Okay, look at this first point, that about the geometry of cyclohexanon. It is a chair differs slightly from the heat of cyclohexane. Heat of cyclohexane. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की therefore the geometry of cyclohexane in chair form. Geometry of cyclohexane in chair form. cyclohexane ची जी geometry आहे ती geometry आपण कशामध्ये शो करतो? chair form मध्ये. But this chair is a different, but this chair form it is a differ slightly from heat of cyclohexane. म्हणजे chair form कशामुळे तयार होते ते लक्षात घ्या की therefore the geometry of cyclohexanon in chair form. Geometry of cyclohexanon in chair form. This chair form it is a differ by heat the cyclohexane. Heat the cyclohexane. म्हणजे एक प्रकारे काय की cyclohexane रिंग तयार करण्यासाठी, cyclohexanon रिंग तयार करण्यासाठी आपण काय करतो की you have to take this cyclohexane, okay, and then it is heated in presence of oxidation, in presence of oxidation, okay, in presence of heat and the oxidation to produce the cyclohexanon. काय प्रोड्यूस होतं? cyclohexanon. म्हणजे एक प्रकारे काय की geometry of the cyclohexanon in chair form. म्हणजे तुमच्या chair form cyclohexanon ची जी geometry, ही geometry तयार करण्यासाठी आपण काय करतो की cyclohexane ला काय करतो? heat provide करतो. Therefore the heat the cyclohexane to form the geometry of the cyclohexanon in chair form. Geometry of cyclohexanon in chair form. म्हणजे cyclohexane ला हीट केली की तुम्हाला जे cyclohexanon फॉर्म होणार आहे ते cyclohexanon कशामध्ये असणार आहे? chair फॉर्म मध्ये असणार आहे. कशामध्ये असणार आहे? chair फॉर्म. ओके, दिस chair form it is a geometry of the cyclohexanon. ओके, तर cyclohexanon समजला असेल की cyclohexane ला हीट केली की तुम्हाला कोणती geometry भेटणार आहे? cyclohexanon ची chair form geometry भेटणार. कोणती geometry भेटणार आहे? chair form. Okay, this is the first point in the geometry. Okay, look at this second point, that about the chair form of the cyclohexanon is sigma vertical plane that passing through C1 C4 belonging to point group CS and flexible form of C1 and C2 point group. Okay, therefore this is the C1 this is C1 and this is the C2 point group and this is the CS point group. Okay, this is the CS point group. So in the geometry, therefore the chair form of the cyclohexanon in sigma vertical plane, in sigma vertical plane. म्हणजे कोणत्याही प्रकारचे एखादा हायड्रोजन कंपाउंड घ्या तर त्या हायड्रोजन ॲटमचं
जो ती जी वर्टिकल लाईन्स आहे, दॅट वर्टिकल लाईन इट इज अ पासिंग थ्रू C1 अँड C4. C1 अँड C4 म्हणजे तुमच्या कार्बन ॲटम 1 आणि कार्बन ॲटम 4 मधून ती काय होते, पास होते. दे this point group is a CS and flexible form of C1 and C2 point. C1 and C2 group. म्हणजे एक प्रकारे काय की this point group, which point group therefore C1 and C4 it belong to point group. म्हणजे C1 आणि C4 हे जो point group आहे, that point group it is belonging to point group such as CS. म्हणजे CS point group ची ते काय असतं, belonging असतं कोण, C1 C4 and it is flexible form of C1 and C2 point group, and this is the flexible form of C1 C2. okay, हा काय C1 C2 point group कशात आहे, flexible form मध्ये. okay, this is the second point in the geometry. okay, then third point therefore the flattening equilibrium of hydrogen in C2C6 in the cyclohexane it is partially eclipsed. म्हणजे एक प्रकारे काय की फ्लॅटनिंग द इक्विलिब्रियम ऑफ हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजनचे जे इक्विलिब्रियम आहे C2 आणि C6 साठी, ते इक्विलिब्रियम कशा पद्धतीने करतो आपण, फ्लॅटनिंग करतो. and this flattening of hydrogen in C2C6 in cyclohexanone, ते कशामध्ये, cyclohexanone, it is a particularly partially eclipsed. कसं असतं ते, partially eclipsed. म्हणजे हायड्रोजन C2 आणि C6 मध्ये, C2 आणि C6 मध्ये जो हायड्रोजन कंपोनेंट असतो, तो हायड्रोजन कंपोनेंट कशामध्ये असतो, एक तर इक्लिप्स फॉर्म मध्ये असेल, पार्शियली इक्लिप्स, और दी स्टॅगर्ड फॉर्म, you have to also know about the staggered and eclipse form. okay, this study we have to discuss in F4 BSc. okay, staggered and eclipse form, we have to also know about the staggered and eclipse form in the organic chemistry. okay, therefore the flattening of equilibrium of hydrogen in C2C6 in cyclohexanone, हे कशामध्ये, C2C6 cyclohexanone मध्ये हायड्रोजनच्या इक्विलिब्रियमचं काय होतं, फ्लॅटनिंग होतं, and it is partially eclipsed. ते कसं आहे, partially eclipsed. okay, then second point, the low thermodynamic stability of in equilibrium of cyclohexanone cyanohydride. म्हणजे एक प्रकारे काय की तुमच्या सायक्लोहेक्झॅनॉनचे जे इक्विलिब्रियम आहे, दॅट सायक्लोहेक्झॅनॉन इक्विलिब्रियम इट्स थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी इट इज लो. थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी काय आहे, लो. कशाची, सायक्लोहेक्झॅनॉन सायनोहायड्रिनची, पॉइंट पहा, व्यवस्थित लक्षात घ्या की लो थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी ऑफ इन इक्विलिब्रियम ऑफ सायक्लोहेक्झॅनॉन सायनोहायड्रिन. म्हणजे सायक्लोहेक्झॅनॉन सायनोहायड्रिनच्या इक्विलिब्रियम मध्ये, सायक्लोहेक्झॅनॉन सायनोहायड्रिनच्या इक्विलिब्रियम मध्ये ती जी थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी असते, ती थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी काय असते, लो असते. काय असते, लो असते. कशामध्ये, इक्विलिब्रियम ऑफ सायक्लोहेक्झॅनॉन सायनोहायड्रिन. ओके, सायक्लोहेक्झॅनॉन सायनोहायड्रिन मध्ये जी थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी असते, ती थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी काय असते, कमी असते. कशामध्ये, इक्विलिब्रियम ऑफ सायक्लोहेक्झॅनॉन and cyanohydrine. okay, therefore in this equilibrium, therefore the sp2 carbon atom it is changes to sp3. तर या इक्विलिब्रियम स्टेज मध्ये sp2 कार्बनचं कन्वर्जन कशामध्ये होतं, sp3 कार्बन atom. okay, this is the second point. Third point. okay, the next point is the lower kinetic stability of the cyclohexanone. Lower kinetic stability of cyclohexanone that reduce with the sodium borohydrate, sodium borohydrate. तर या पॉइंट मध्ये काय की लोअर द कायनेटिक स्टॅबिलिटी ऑफ सायक्लोहेक्झॅनॉन दॅट रिड्यूस विथ द सोडियम बोरोहायड्रेट. म्हणजे एक प्रकारे काय की सायक्लोहेक्झॅनॉनची जी स्टॅबिलिटी, कायनेटिक स्टॅबिलिटी, तर दिस सायक्लोहेक्झॅनॉन कायनेटिक स्टॅबिलिटी इज लोअर दॅट रिड्यूस विथ सोडियम बोरोहायड्रेट. म्हणजे एक प्रकारे काय की सायक्लोहेक्झॅनॉनची कायनेटिक स्टॅबिलिटी कमी करण्यासाठी लक्षात घ्या की लोअर द कायनेटिक स्टॅबिलिटी ऑफ द सायक्लोहेक्झॅनॉन अँड इट इज विथ द सोडियम बोरोहायड्रेट. म्हणजे एक प्रकारे काय की तुमच्या सायक्लोहेक्झॅनॉनची कायनेटिक स्टॅबिलिटी कमी करण्यासाठी त्याला कशाबरोबर रिड्यूस करतो, सोडियम बोरोहायड्रेट बरोबर काय करतो, रिड्यूस करतो. आणि तेव्हा काय होतं की कायनेटिक स्टॅबिलिटी तुमची काय होते, लो होते.
कायनेटिक स्टॅबिलिटी काय होते, लो होते. दॅट इज अबाउट द लोअर कायनेटिक स्टॅबिलिटी ऑफ सायक्लोहेक्झेनॉन. म्हणजे तुमच्या सायक्लोहेक्झेनॉनची कायनेटिक स्टॅबिलिटी काय असते, लोअर असते. बट का लोअर असते, बिकॉज दॅट रिड्यूस विथ दी सोडियम बोरोहायड्रेट. का लोअर असते, बिकॉज दॅट रिड्यूस विथ दी सोडियम बोरोहायड्रेट. म्हणजे cyclohexanon it is reduced with the sodium borohydride, therefore the lower kinetic stability of the cyclohexanon. त्यामुळे काय होतं की तुमच्या सायक्लोहेक्झेनॉनची कायनेटिक स्टॅबिलिटी काय होते, लो होते. कशामुळे लो होते, कारण की सायक्लोहेक्झेनॉन हा कशाबरोबर रिड्यूस करतो आपण, सोडियम बोरोहायड्रेट बरोबर काय करतो, रिड्यूस करतो. त्याच्यामुळे काय होतं की सायक्लोहेक्झेनॉनची जी स्टॅबिलिटी तयार होते ती स्टॅबिलिटी, कायनेटिक स्टॅबिलिटी काय असते, लो असते. ओके. Then next is, therefore the flexible form are slightly stabilized, absence of eclipsing adjacent carbonyl oxygen in twist boat form, the two molecules of cyclohexanon. Okay, तर आता this is the twist form. Okay, this structure, this is twist form ring. Okay, this is twist form ring, and this twist form ring, that is about the flexible ring. The ring कशी आहे, flexible ring, and that flexible ring it is stabilized, slightly stabilized, absence of eclipsing adjacent carbonyl oxygen, absence of eclipsing carbonyl oxygen. म्हणजे look at these two molecules. Okay, या दोन मॉलिक्युल्स मध्ये ट्विस्ट फॉर्म आहे फ्लेक्सिबल फॉर्म मध्ये. ओके, याच्यामध्ये एका रिंग मध्ये जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन हा इक्वेटोरियल पोझिशनला शो केलाय. ओके, that the vertical lines. Okay, it shows in vertical line. Then second compound, the carbonyl group, it shows in horizontal line. The carbonyl group shows in horizontal line. That is about the flexible form or slightly stabilized, absence of eclipsing adjacent the carbonyl oxygen in twist boat form. म्हणजे कार्बोनिल ऑक्सिजन जे असतात तर ते कार्बोनिल ऑक्सिजनचं इक्लिप्सिंग केलं. इक्लिप्सिंग आता सांगितलं की एका मॉलिक्यूल मध्ये काय असतं, ऍक्सियल, एका मॉलिक्यूल मध्ये काय असतं, कार्बोनिल ग्रुप व्हर्टिकल लाईनला असतं, आणि एका मॉलिक्यूल मध्ये कार्बोनिल ग्रुप काय असतं, हॉरिझॉन्टल लाईन. त्याच्यामुळे काय होतं की दोन मॉलिक्यूल मध्ये, त्या दोन ट्विस्ट फॉर्म रिंग मध्ये काय होतं, एक प्रकारे इक्लिप्सिंग होतं, आणि त्या इक्लिप्सिंग मुळे काय होतं, एक प्रकारे फ्लेक्सिबल फॉर्म काय होतं, स्टेबल होतो. फ्लेक्सिबल फॉर्म काय होतो, स्टेबल होतो. अँड the one cyclohexanon, the twist form ring is stable than other ring by enthalpy being 13.4 and the 16.7 kg mole inverse. तर याच्यामध्ये काय आहे की one cyclohexanon twist form ring stable than other ring by the enthalpy B. म्हणजे तुमची एक twist ring, that twist ring it is a flexible ring, that cyclohexane it is a twist form ring, it is stable than other twist form ring, it is stable than other twist form ring by the enthalpy. कशामुळे ती स्टेबल होते, enthalpy मुळे, because the enthalpy of the one ring that is about the 13.4 kilojoule mole inverse. म्हणजे पहिली जी रिंग असते, फर्स्ट रिंग, that ring is about the enthalpy is that is about 13.4 kilojoule mole inverse, and second ring's enthalpy is about the 16.7 kilojoule mole inverse. Okay, this is the two enthalpies. Okay, these two enthalpy it shows which is more stable ring and which is lower stable ring. म्हणजे कोणती स्टेबल रिंग आहे आणि कोणती अनस्टेबल रिंग आहे हे कशावर डिपेंड असतं, दॅट डिपेंडेंट ऑन दी एन्थॅल्पी ऑफ दी रिंग. तुमच्या रिंगच्या एन्थॅल्पीवर कोणती रिंग स्टेबल आहे आणि कोणती रिंग अनस्टेबल आहे हे कशावर डिपेंड असतं, एन्थॅल्पीवर. ओके, दिस इज द next point is, that is about the two boat form, the two boat conformation CS boat and other is C1 boat have the slightly higher energy. Okay, look at this CS point, this CS point, this cyclohexanon ring, it is shown you in boat form. तुम्ही ती boat form मध्ये सुद्धा काय करू शकता, शो करू शकता. कोणत्या रिंगला, CS. Okay, then C1 ring. Okay, this C1 ring it is also shows in boat form ring. C1 ring सुद्धा तुम्ही कशामध्ये शो करू शकता, boat form ring मध्ये. त्याच्यामुळे काय होतं की this CS and C1, these two point group have the slightly higher energy.
म्हणजे एक प्रकारे काय या दोन बोट कन्फर्मेशन, कोणते दोन बोट कन्फर्मेशन, CS अँड ऑदर C1, म्हणजे CS बोट कन्फर्मेशन अँड C1 बोट कन्फर्मेशन इट हॅव स्लाइटली हायर एनर्जी, म्हणजे हे दोन्ही पण कन्फर्मेशन काय शो करतात, हायर एनर्जीला काय करतात, शो करतात. ओके, देअरफॉर दिस इज ऑल अबाउट दी this is all about the six member ring with the sp2 carbon in first point, that is about the geometry. हा तुमचा फर्स्ट पॉइंट झाला, काय झालं, geometry. या geometry मध्ये आपण कशाचं कन्फर्मेशन पाहिलं, कन्फर्मेशन ऑफ geometry ऑफ सायक्लोहेक्झेन. हे सायक्लोहेक्झेनॉनचं काय, सायक्लोहेक्झेनचं काय पाहिलं आपण, कन्फर्मेशन. ओके, देअरफॉर this point is over. Next time we discuss about the ring inversion. Okay, thank you.